गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीआधीच कोल्हापूरच्या सहकार आणि राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। गोकुळमध्ये पुन्हा एकदा महाडिक गटाला डावलण्याची रणनीती आखली जाते का असा सवाल उपस्थित होऊ लागलाय। कारण विद्यमान संचालकांनी स्वतःच मोठ बांधत निवडणूक बिनविरोध करण्याचा फॉर्म्युला पुढे आणलाय। त्यासाठी जिल्ह्यातल्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्यात आणि विशेष म्हणजे महायुतीतील अनेक नेत्यांची भेट घेतली जात असताना महाडिक गट मात्र अजूनही या चर्चेबाहेर असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे गोकुळमध्ये नेमकं काय शिजतंय, महाडिक गटाला पुन्हा साईडलाईन केलं जाणार का आणि बिनविरोध निवडणुकीचा हा प्लॅन कितपत यशस्वी होणार हे समजून घेणार आहोत या रिपोर्टमधून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाच्या सहकारी संस्थांपैकी एक म्हणजे गोकुळ दूध संघ। आता या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी कोणत्याही क्षणी सुरू होण्याची शक्यता आहे। त्यामुळे निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच राजकीय आणि सहकार क्षेत्रात हालचालींनी वेग धरलाय। सध्या गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काही विद्यमान संचालक प्रयत्न करताना दिसतात। यासाठी त्यांनी आमदार डॉक्टर विनय कोरे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव सुद्धा दिल्याची माहिती आहे। तसंच येत्या काही दिवसात हेच संचालक आमदार सतेज पाटील यांची सुद्धा भेट घेणार आहे असं कळतंय। मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये महाडिक गटाला अजूनही विश्वासात घेतलेलं दिसत नाहीये। त्यामुळे महाडिक गटाला डावलूनच ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरू आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली। दरम्यान गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पॅनल बांधणीची प्रक्रिया देखील वेगाने सुरू झाली आहे। अशातच कोल्हापूर सर्किट बेंचनं मात्र 1200 सभासद संस्थांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर कारवाई करण्याचे निर्देश हे दुग्ध निबंधक प्रशासनाला दिलेत। त्यामुळे या संस्थांवर कोणत्याही क्षणी कारवाई होण्याची शक्यता आहे। आजपासून या संस्थांची पडताळणी सुरू होणार आहे। संबंधित संस्थांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत। या पार्श्वभूमीवर या संस्था वाचवण्यासाठी कृती समिती स्थापन करण्यात आली आणि त्यांच्या वतीने सुद्धा आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। दुसरीकडे मागील निवडणुकीत विजयी झालेल्या सत्ताधारी पॅनलमधल्या संचालकांनीही आपली ताकद एकवटण्यास सुरुवात केली आहे। गोकुळची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी त्यांनी आमदार विनय कोरे, मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकरांची भेट घेतली। या नेत्यांनी सुद्धा निवडणूक बिनविरोध करण्याच्या दिशेने सकारात्मक भूमिका दर्शवल्याची माहिती आहे। शिवाय आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार के.पी. पाटील यांची सुद्धा भेट घेण्यात आल्याची माहिती आहे। पुढील 2 दिवसात शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची भेट घेण्याची संचालकांची तयारी आहे। मात्र महायुतीतील बहुतांश नेत्यांच्या भेटी होत असताना महाडिक गटाशी चर्चा कधी होणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। त्यामुळे या निवडणुकीत महाडिक गटाला सोबत घेतलं जाणार की त्यांना वगळून पुढची रणनीती आखली जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। दरम्यान मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेताना मागील निवडणुकीत निवडून आलेल्या 17 संचालकांनी आम्ही एकसंघ असल्याचं सांगितलंय। उर्वरित 8 संचालकांबाबतचा निर्णय आपण घ्यावा अशी भूमिका मांडली आहे। एकूणच गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार की पुन्हा राजकीय लढत पाहायला मिळणार, महाडिक गटाची भूमिका काय असणार आणि 1200 सभासद संस्थांवर होणाऱ्या कारवाईचा या गोकुळच्या निवडणुकीवर काय परिणाम होणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल। पण याविषयीची आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून व्यक्त करायला विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।